माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही 50,000चा मोबाईल घेताय, हा. घरात समजा 3 माणसं असली, मुलगा आहे, स्वतः ती आहेत, घरी असं 3 मोबाईल वापरता. मग 3 मोबाईल वापरीत आहे 60,000 रुपये. 60,000 रुपयाचा मोबाईल वापरण्यापेक्षा त्या भांड्याला असा लई खर्च नाही. अहो तुम्ही चिनी मातीची भांडी, हा. म्हणजे चिकट वनाची जी माती असती त्याची भांडी गाडगी तयार होते. मग पहिलं गाडग्यातलं दूध बाया ज्या साई टोकरून आपल्याला चारायच्या, तसली साई कुठले तरी म्हणजे कोणत्या तरी हॉटेलला इतकी चवाची साई मिळती का? नाही नाही त्या चिटकीत आणि दूध हा दूध तापवल्यामुळं त्या गाडगं म्हणा जाऊन त्याला हा गाडग तर त्याच्यात इतर भांड्याची जी प्रक्रिया होऊ नये, कारण दूधच हे पूर्ण अन्न आहे. दूधच आहे. म्हणून आपल्या आड्याने होत्या तरी दूध कुठं तापायच्या त्या गाडग्यात. चिटकीत गाडग्यात, आणि ते गाडग्याचं सगळं खराडलं की गाडग्याची जी चव असायची, म्हणजे जी मातीची, हा. तुम्ही असं नाही, माती बी काहीच शारीरिक आयुर्वेदिक आहे, हा. ती माती सुद्धा पोटात गेली पाहिजे. बरोबर. त्यामुळं पूर्वीची माणसं दूध ही तापितानी म्हणजे गाडग्यातच तापवायची. हा हा. आता माणसं पातेल्यात तापिते, स्टीलच्या, त्यात काहीच मिसळत नाही. काहीच मिसळत नाही. फक्त त्याचा एक करकोंडा येतो आणि दुसरं त्याच्यापासून ह्याला त्रास आहे जास्त. बरोबर.